नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत इन कोलॅबोरेशन विथ द इन्फिनिटी अकॅडमी। या सेशनमध्ये मुख्यतः MIDC रिक्रुटमेंट विषयक मी तुम्हाला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल आणि त्याच टाईपमध्ये ITI विषयक जास्तीची माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो। नुकत्याच आजच्या अपडेट्सप्रमाणे MIDC मध्ये व्हॅकन्सीज आलेल्या आहेत काही पोस्टसाठीच्या, त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये बघूयात। त्याचा एक्झाम पॅटर्न असेल, त्याच्या डेट्स असतील आणि बाकी इतरत्र काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओ सेशन्समध्ये डिस्कस करूया। त्याच्यामध्ये सिलेबस, काहीसा एक्झाम पॅटर्न आणि त्याच टाईपमध्ये एक्झाम स्ट्रक्चर्स आणि महत्त्वाच्या डेट्स आता बोलल्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC याच्यामध्ये आपण बघत आहोत की वेगवेगळ्या ब्रँचेससाठीच्या ज्याच टाईपमध्ये स्थापत्य असेल, विद्युत असेल, यांत्रिकी असेल, इव्हन ITI मध्ये सुद्धा म्हणजे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल कोणासाठीच्या व्हॅकन्सी असणार आहेत? ह्या सर ते व्हॅकन्सी असणार BE BTech साठी असणार आहेत, डिप्लोमासाठी असणार आहेत, त्याच्या इक्विव्हॅलंट एज्युकेशनल क्रायटेरियासाठीच्या असणार आहेत आणि त्याच टाईपमध्ये हायर एज्युकेशनसाठी सुद्धा काहीशा व्हॅकन्सी असणार आहेत। त्याच्यामध्ये मुख्यतः बघितलं तर मॅक्सिमम व्हॅकन्सी स्थापत्यसाठी आहेत। या सेशन्समध्ये स्पेसिफिकली मी फोकस करत आहे उप अभियंता, विद्युत यांत्रिकी, त्याच टाईपमध्ये पुढे बघितलं असतं कनिष्ठ अभियंता, विद्युत यांत्रिकी, म्हणजे विद्युत यांत्रिकी विषयक मी जास्त बोलणार आहे या व्हिडिओ सेशन्समध्ये। बऱ्याच दिवसांपासून अटकून राहिलेली आपली ही BMCची रिक्रुटमेंट, त्याच धर्तीवरती तुम्हाला ह्या एक्झामला अपिअर करायचं आहे। इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, नंबर ऑफ पोस्ट कमी असतील असू द्या, काही अडचण नाही आहे। सर फीस जास्त आहे असू द्या, काही अडचण नाही आहे, असं मला तरी वाटते सध्या तरी, कारण तुमच्यासाठी जॉब हा फार महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला एक टेस्टिंग प्लॅटफॉर्म भेटून जाईल BMCच्या ह्या एक्झामसाठीचा। BMCच्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल, पण नक्कीच येईल याची खात्री आहे। BMCसाठीच्या इलेक्ट्रिकलच्या, मेकॅनिकलच्या, सिव्हिलच्या व्हॅकन्सी येणारच आहेत। सो कंबाईंड सिलेबस असलेला हा एक पेपर तुम्हाला IBPS द्वारे भेटणार आहे, ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। सो त्याच्याविषयी आपण चला आणखी माहिती घेऊया। त्यामुळे तुम्ही निश्चितपणेच या पेपरला अपिअर व्हावं। पे स्केलसुद्धा फार छान आहे, अ ब क या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये पोस्ट आहे त्याच्या। सो याच्यामध्ये बघितलं असतं आणखी बाकीच्याही ITI साठीच्या सुद्धा इव्हन तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंपचालक, जोडारी, वेल्डर वगैरे या अशा टाईपच्या काहीशा पोस्ट आहेत, इव्हन ऑटोमोबाईलसुद्धा। ओके, सो याच्यासाठीच्या असलेल्या काही महत्त्वाच्या डेट्स, ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे यांच्या वेबसाईटवरती। तर नोंदणीला सुरुवात होणार आहे, झालेली आहे म्हणू शकता 2/9/2023 रोजी। ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे 25/9/2023। पुढच्या आणखी होणार आहे, वेळ आहे थोडासा। ॲज पर द लोड इज कन्सर्न फॉर द IBPS, त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला आणखी एक ठराविक वेळ आहे आणि लवकरच तुम्हाला ही माहिती आहे IBPS ज्यावेळेस पर्टिक्युलर नोटिफिकेशन देतं त्यावेळेस लवकरच एक्झाम 2-2.5 महिन्याच्या आसपास कंडक्ट करून टाकतो ऑनलाईन पद्धतीनं। आणि पेमेंट भरण्याची ही लास्ट डेट तीच असणार आहे। परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट अवेलेबल असेल। मागच्या काही अनुभवाप्रमाणे तुम्हाला हे अंदाज आलाच असेल याचा। याच्यामध्ये स्पेसिफिकली बघितलं तर उप अभियंता विद्युत यांत्रिकीमध्ये गट अ चे पदं आहेत, एकूण 3 पदं आहेत। तुम्हालाही माहिती आहे सब इंजिनियरचे असलेले हे 3 पदं आहेत। याच्यामध्ये जर बघितलं तर या टाईपमध्ये ह्याचं डिस्ट्रीब्युशन आहे काहीसं। सो ह्याचा महत्त्वाचा म्हणजे वेतन श्रेणी पे स्केल जो आहे 56,100 ते 1,77,500चा आहे। 70च्या आसपास तुम्ही एक्सपेक्ट करू शकता सॅलरी याच्यामध्ये असलेली एलिजिबिलिटी काय आहे याची, तर कुठल्याही रिकॉग्नाइज्ड मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी किंवा विद्युत यांत्रिकी, अभियांत्रिकी विषयातील तुम्हाला पदवी असणं अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये जर बघितलं आपण इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल, कारण पेपरमध्ये हा कंबाईंड पेपर असतो, काही पोर्शन इलेक्ट्रिकलचा असतो, काही पोर्शन मेकॅनिकलचा असतो आणि सुरुवातीला असलेला नॉन टेक्निकल पोर्शन असतो। नॉन टेक्निकलमध्ये स्पेसिफिकली तोच पोर्शन आहे आपला, आता पुढे बघूयाच, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, किंवा BE किंवा BTech तर चालेलच, किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता त्याच्या इक्विव्हॅलंट असलेली एज्युकेशनल क्रायटेरिया तुम्हाला चालणार आहे। सो तो तुम्ही AICTEच्या रूल्सप्रमाणे बघू शकता। MIDCच्या त्यांच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही स्पेसिफिकली बघून घ्या वाटलंच तर। त्याच्यामध्ये इक्विव्हॅलन्स मेन्शन केलेलं असतं, इक्विव्हॅलंट कुठली डिग्री चालते ते मेन्शन केलं असतं। याच्यामध्ये आता ही पोस्ट अभियंता असल्यामुळं ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स अपेक्षित आहे 3 वर्षांचा यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी, म्हणजे BE BTech साठी संबंधित अभियांत्रिकी
कामामधील किमान 3 वर्षांचा अनुभव असणं अपेक्षित आहे. 3 वर्ष हे कमीत कमी आहेत बघा. फुल स्केल तुम्ही काम केलं पाहिजे, रेग्युलर काम केलं पाहिजे कुठल्या तरी त्याच्या इक्विव्हॅलंट कंपनीमध्ये. नंतरची आहे पोस्ट ही सहाय्यक अभियंता, त्याच्यामध्ये आहे असिस्टंट इंजिनियर विद्युत यांत्रिकी गट ब ची. ह्याचे थोडेसे जास्तीचे पद म्हणजे 21 पद आहेत, 21 पोस्ट आहेत. आता बोलल्याप्रमाणे तुम्हाला हा टेस्टिंग प्लॅटफॉर्म बनू शकतो BMCच्या एक्झामसाठीचा. तुम्ही नक्कीच ह्या एक्झामला अपिअर व्हावं. याच्यासाठीच्या 21 पोस्ट आहेत. याच्यासाठी मात्र कुठलाही अनुभवाची क्रायटेरिया नाही आहे, एक्सपिरियन्स लागणार नाही आहे तुम्हाला, फक्त BE किंवा BTech हवं आहे तुम्हाला. याचा पे स्केल बघितला 41,800, 1,32,300 याचा पे स्केल 60च्या आसपास, 55च्या आसपास प्लस असलेली ही अशी वॅकन्सी आहे. तुम्ही याचं डिस्ट्रीब्युशन थोडक्यात तुमच्या कॅटेगरीप्रमाणे बघू शकता. नाहीतर शेवटचं ऑप्शन्स तुम्हाला ओपनमधनं फॉर्म भरण्याचं असतंच. नंतर हे कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी याच्या एकूण 2 पद आहेत. JEE-साठीची असलेली ही पोस्ट आहे. त्याची पे स्केल पे बँड त्याच रेंजमध्ये आहे जवळपास. एकूण 2 पदं असलेली ही पर्टिक्युलर कनिष्ठ अभियंताची पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर डिप्लोमा स्टुडंटसुद्धा ॲप्लिकेबल असले. याच्यामध्ये मान्यता प्राप्त CBT तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. याच्यामध्ये पदविका म्हणजे डिप्लोमा लेवल, असे 2 पदं असलेली ही वॅकन्सी रिक्रुटमेंट आहे. पुढे जर तुम्हाला आणखी सांगायचं असेल थोडंसं डिटेल्समध्ये तर ह्याचा मागचा पॅटर्न जर बघितला आपण, आणि हाही पॅटर्न असाच असणार आहे. तुम्हाला असणार आहे मराठी भाग 1, इंग्लिश भाग 2, भाग 3 मध्ये सामान्य ज्ञान, भाग 4 मध्ये बौद्धिक चाचणी, आणि त्याच टाईपमध्ये ॲडिशनली फक्त याच्यामध्ये ॲडिशनली असणार तुम्हाला MIDC ॲक्ट 1961. त्याची PDF आपल्या टेलिग्रामवरती आत्ताच अपडेट केलेली आहे. तुम्ही त्या PDFला फॉलो करू शकता. त्याचं वेटेज जर बघितलंच तुम्ही एकूण 10 प्रश्न असणार त्याचे. बौद्धिक चाचणी असेल, सामान्य ज्ञान असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल. कशासाठी आहे? विद्युत व यांत्रिकी उप अभियंता याच्यासाठी हे 12वी लेवलचे असणार मराठी इंग्लिश, आणि सामान्य ज्ञान आणि हे बौद्धिक चाचणी हे असणार पदवी लेवलचे. ओके, हे तर तुम्हाला स्टँडर्ड PDF अवेलेबलच आहे, याच्याविषयी बोलण्याची गरजच नाही आहे. आणि इतरत्र जे काही प्रश्न असतील तुम्हाला 50 प्रश्न, ऑब्वियसली हे नॉन टेक्निकलचे 50 प्रश्न, हे टेक्निकलचे. प्रत्येकी प्रश्न 2 मार्क्सला, असे मिळून टोटल प्रश्न असणार 100, आणि टोटल परीक्षेचं वेटेज असणार 200 मार्क्सची ऑनलाईन पद्धतीने होणारी ही परीक्षा. आणि परीक्षेचा कालावधी असणार 2 तासांचा, 120 मिनिटांचा. माध्यम जर बघितलं तर ऑब्वियसली मराठीतच विचारलं जातं, इंग्रजीत आहे. सामान्य ज्ञान मराठी व इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. त्याच टाईपमध्ये बौद्धिक चाचणीसुद्धा मराठी व इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. आणि आपले टेक्निकलचे इंग्लिशमध्ये प्रश्न असणार, आणि ॲक्टसुद्धा इंग्लिशच्याच टर्मिनॉलॉजीमध्ये तुम्हाला विचारला जातो. अशा टाईपमध्ये तुम्हाला एकूण 100 प्रश्न, त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. टेक्निकलला आपल्या पदवीचे म्हणजे BE लेवलचे, BTech लेवलचे सब्जेक्ट्स असणार आहेत. ते सब्जेक्ट्स नेमके कुठले लवकरच मी अपडेट देईल आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलद्वारे. मात्र तुम्हाला हे 5 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. नॉन टेक्निकलला 50 मार्क्स, आणि बाकीचे बरेचसे काहीसे असलेले विषय आपले हे तांत्रिक प्रश्न म्हणू शकतो तुम्ही, याला टेक्निकल क्वेश्चन्समध्ये डिवाईड केले गेले आहेत. आणि तुमचा अभ्यास चालूच असणार आहे. होप बाकीच्या एक्झाम्समुळं जे स्टुडंट्स एक्झामच्या फेजमध्ये आहेत त्यांनी नक्कीच आणखी अभ्यासाला याही पर्टिक्युलर पोस्टची जोड द्यावी आणि अभ्यासाला वाढवावं, सिलेक्शनचे चान्सेस वाढून घ्यावेत. पुढे जर बघितलं सहाय्यक अभियंता, त्याच टाईपमध्ये आहे. नॉन टेक्निकल 50 मार्क्ससाठी असणार आहे, टेक्निकल 50 मार्क्ससाठी असणार आहे. याच्यामध्ये जर काठिण्य पातळी बघितली 12वी लेवलचंच तुमचं इंग्लिश मराठी असणार आहे, आणि बाकीचे जे विषय असतील तुमचे पदवी लेवलचेच असणार आहेत. जनरल स्टडीज अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड, बौद्धिक क्षमता, आणि बाकीचे प्रश्नपत्रिकेचा पेपर हा पदवी लेवलचाच असणार आहे सहाय्यक अभियंता या पोस्टसाठी. नेक्स्ट याच्यामध्ये आहे कनिष्ठ अभियंता. त्याची काठिण्य पातळी 10वी लेवलची असणार आहे, कारण डिप्लोमावरती ॲप्लिकेबल असणार आहे स्टुडंट्स. आणि पुढे डिप्लोमाचाच असलेला तुमचा टेक्निकलचा सिलेबस. ऑब्वियसली याची लेवल कमीशी असणार आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या पोस्ट असिस्टंट आणि सबच्या कम्पेअरमध्ये. सो अशा असलेल्या काहीशा पोस्ट आपल्याला AEच्या म्हणा, सबच्या म्हणा आणि JEEच्या म्हणा, जवळपास 2, 21 आणि 2 अशा पोस्टमध्ये आपण याला कॅटेगरीज करूया. 3, 21, 2मध्ये कॅटेगरीज करूया. काहीशी असलेली ही 26-27 पोस्ट आहेत
मेकॅनिकलसाठी आणि इलेक्ट्रिकलसाठी ह्याचा सिलेबस आता बोलल्याप्रमाणे कॉमन असतो. सिलेबसमध्ये स्पेसिफिकली मागच्या वेळेसचा सिलेबस तुम्हाला जर सांगायचा असेल तर माझ्याकडे जो सिलेबस आहे तो मी थोडक्यात वर्कआउट करतो तुम्हाला. तर इंग्लिश ॲज युज्युअल बाकीच्या एक्झामसाठी जे होतं तेच विचारलं आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स, कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर्स असतील, फ्रेजेस असतील, कंप्रेन्शन, पॅसेज वगैरे वगैरे. आणि तेच मराठीमध्ये विचारलं जातं तुम्हाला. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, उतारेवरील प्रश्न ॲज युज्युअल. 10 प्रश्न 20 मार्क्स. पुढे जर बघितलं तर आपण सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली चालू घडामोडी करंट अफेअर्सविषयी आतापर्यंतच्या येणाऱ्या एक्झाम्सवरून तुम्हाला दिसतच आहे की वेटेज चांगलंच आहे. नंतर पुढे आहे बुद्धिमापन चाचणी आहे आणि त्यामध्ये पण सिलेबस त्यांनी काही स्पेसिफिकली मेन्शन नाही केलं, पण बाकीच्याच एक्झाम्सप्रमाणे याच्यामधले काही कॉमन टॉपिक्स असतात. तुम्हाला आपल्या टेलिग्राम आणि ॲपमध्ये सुद्धा हे दिसूनच येईल. मोस्टली मागच्या एक्झाम्सला त्यांनी इलेक्ट्रिकलचा पोर्शन काहीसा जास्त विचारला गेला होता. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे BMCला जनरली काही टॉपिक्स आहेत तेच हे टॉपिक्स याच्यामध्ये कॉमन आहेत. मोस्टली इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत, पॉवर सिस्टम्स आहेत, इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स, LT डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स असतील, पंपिंग सिस्टम आहेत, लाईटनिंग, स्विच गिअर्स, प्रोटेक्शन्स आणि बाकीचा असलेला एनर्जी सिनारिओ. हा मोस्टली BMCचा सिलेबस आहे बघा. पुढे जर बघितलं आपण मेकॅनिकलचे IC इंजिनच्या रिलेटेडचे सब्जेक्ट्स म्हणजे IC इंजिनलाच प्रॉपरली मेन्शन केलं आहे त्यांनी आणि रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगला मेन्शन केलं आहे. हा मागच्या जुन्या एक्झामप्रमाणे हा सिलेबस काढला आहे. नक्कीच याच्यामध्ये जास्तीचा चेंज नाही होणार. जो काही चेंज असेल तो लवकरच रिफ्लेक्ट करून देईल आपल्या टेलिग्राम चॅनल्सला. एक क्रायटेरिया, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये वयोमर्यादा विषयक एक कॉलम त्यांनी सेपरेट मेन्शन केला आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा बघितलंच तर आपण 21 अ आणि ब च्या पोस्टसाठीचा मिनिमम क्रायटेरिया आणि गट क च्या वर्ग क च्या पोस्टसाठीचा हा क्रायटेरिया असणार आहे 18. मिनिमम 21 आणि 18 हा क्रायटेरिया मेन्शन केला आहे त्यांनी. अ आणि ब साठी व क साठी त्यांनी मेन्शन केलं 18 वर्ष. आणि ओपनसाठी अप्पर एज रिलॅक्सेशन, अप्पर एज 38 आहे. मागासवर्गीय असेल 43 आणि खेळाडू असेल, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर त्यांच्यासाठी 43 आहे. माजी सैनिक असेल तर 38+. त्याच टाईपमध्ये पुढे जर मागासवर्गीय असेल त्याच्यामध्ये 43+ आणि दिव्यांग असेल तर 45च्या एज क्रायटेरिया दिला आहे. दिव्यांगमध्ये आणखी पुढे 45 आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या टाईपमध्ये असा क्रायटेरिया मेन्शन केला आहे. एज रिलॅक्सेशन आहे, एजचा क्रायटेरिया आहे. कमीत कमी डिप्लोमाच्या पोस्टसाठी 18 आणि कमीत कमी डिग्री लेवलच्या पोस्टसाठीचा 21 क्रायटेरिया आहे आणि मॅक्सिमम 38 पर्यंत जाऊ शकता ओपनसाठीचा हा क्रायटेरिया. काही मदत लागलीच तर तुम्ही ॲपला डाउनलोड करू शकता. ॲपच्या लिंक्स खाली आहेतच. इतरत्र डाऊटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाकीच्या व्हिडिओजला अपडेट राहू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.